जनता पार्टीचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बापूदादा शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. दादा आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि मी जे पाठीमागे उभा आहेत त्यांना सूचना करतो, कृपया आपण खुर्च्यांवरती स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुका अध्यक्ष आदरणीय बापूराव शिंदे आपणास विनंती, आपण सुद्धा मंचावरती स्थानापन्न व्हा. या नागरी सत्कार सोहळा आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय विष्णुप्पा लोखंडे आपण या ठिकाणी उपस्थित राहतात. आपलंही सहर्ष स्वागत आहे. यावरती आता या आपण खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहात. आपणा सर्वांचं सर्वप्रथम अमित भैया या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण प्रास्ताविक करावं असं मी आपल्याला सूचना करतो. आज या ठिकाणी फलटण नगरीमध्ये जे आपल्याला यश मिळालं, आपण विजय संपादन केला आणि खऱ्या अर्थानं विधानसभेनंतर आता दुसरा विजय आपला नगरपालिकेला आदरणीय नगराध्यक्ष शमशेरदादा नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्याला मिळाला. आणि या निमित्तानं फलटण नगरीच्या सर्व या शिलेदारांचा सत्कार समारंभ या ठिकाणी मौजे निंबोरे या ठिकाणी आदरणीय दादांच्या निंबोरे गावामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. ते एक निमित्त आणि सालाबादप्रमाणे माझाही यावर्षी आज 1 तारखेला वाढदिवस असतो आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय माजी खासदार, तुमच्या आमच्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब, त्याचबरोबर आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कर्तृत्ववान आमदार आदरणीय सचिनदादा पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सारखे कार्यकर्ते घडले ते आदरणीय स्वर्गीय लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर यांचे सहकारी मित्र माजी आमदार आनंदराव नाना पाटील साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आमचे स्नेही आदरणीय बाळासाहेब मामा सोळसकर, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रल्हादराव साळुंके पाटील तात्या, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले ॲडव्होकेट निकम साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले पिंपोडे जिल्हा परिषद गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य आमचे स्नेही मंगेशदादा धुमाळ, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे नुकतंच ज्यांनी आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला ते आदरणीय मिलनदाप्पा नेवसे, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे नेते आणि फलटण नगरीचे
नगराध्यक्ष आदरणीय शमशेर दादा, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य आपले नेते धनंजय दादा साळुंके पाटील, त्याचबरोबर या मंडलचे अध्यक्ष आदरणीय विकासराव शिंदे, बापू शिंदे, त्याचबरोबर ढेकळे साहेब आहेत. या ठिकाणी उपस्थित असलेले नगरसेवक, सर्व नगरसेवक, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले खास करून या भागातून आलेले सर्व ग्रामस्थ, त्याचबरोबर महिला भगिनी आणि पत्रकार बंधू, आज या ठिकाणी मी निंबोरे नगरीच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आदरणीय शमशेरदादा, आदरणीय सर्व नगरसेवक यांचं अभिनंदन करतो. कारण इतिहास घडला आणि असा इतिहास घडला की खऱ्या अर्थाने या फलटण तालुक्याला विकासाला आता गती मिळालेली आहे आणि हा निकाल फलटणला कलाटणी देणारा होता, फलटणचं राजकीय पुढील भविष्य ठरवणारा होता आणि अशामध्ये अतिशय चांगलं यश आपल्याला सर्वांच्या सहकार्यामुळे मिळालं, मतदारांच्या सहकार्यामुळे मिळालं आणि निश्चितपणे फलटण तालुक्याचा जो गेल्या 30-35 वर्षात आपण पाहतो जो फलटण शहराचा झालेला भाकास होता तो आता सुधारण्यासाठी आदरणीय शमशेरदादांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व टीम अतिशय चांगलं आणि प्रभावी काम केल्याशिवाय राहणार नाही आहे. आणि त्यामुळं मी पुन्हा एकदा या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आलेल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आज फलटण आता ग्रामीणच्या इलेक्शन सुरू होत आहेत आणि या ग्रामीणच्या इलेक्शनमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि या अनुषंगाने आज सकाळपासून निसर्ग हॉटेल या ठिकाणी आपल्या तिन्ही जिल्हा परिषद गटातल्या मीटिंग सुरू होत्या. आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की आदरणीय दादांच्या माध्यमातून या पंचक्रोशीत कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. त्या 7 आपल्याला सचिन पाटलांची लाभलेली आहे. खऱ्या अर्थाने आपल्याला अनेकदा या ठिकाणी फसवलं गेलं होतं गेल्या 30-35 वर्षात. आपल्या फलटण तालुक्यातली सहकारी संस्थांची वाट लागलेली आहे आणि हे आपल्या समोर आहे. दूध संघात ज्या ठिकाणी ज्या दूध संघाला 1 लाख लिटर दूध होतं ते आता 10-20 लिटरच असेल मला वाटतं, ते पण असं दाखवलं जात आहे आणि फक्त एकच कामगार त्या ठिकाणी काम करताना पाहतोय आणि तोही वकील साहेब निंबोऱ्यातला आहे. ही वस्तुस्थिती दूध संघाची आहे. खरेदी विक्री संघ गायब आहे. कारखान्याचं परवा या ठिकाणी पंचायत समिती गणाची मीटिंग निंबोरे या ठिकाणी या मंदिरात झाली. या मीटिंगमध्ये जे आपण काम केलं त्या कामावरतीच टीका झाल्या. म्हणजे ती मीटिंग होती का सभा किंवा एक चेतावणी होती काय समजलं नाही. आपला कार्यक्रम ठरला आणि परवा त्यांची मीटिंग या ठिकाणी संपन्न झाली. त्यामध्ये असं सांगण्यात आलं की श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त केलेला आहे. काही कर्जमुक्त केलं नाही. जर माझ्या वडिलोपार्जित जमीन मी आमच्या मधवानांची विकली आणि संसार जर चालवला तर त्याला कर्तृत्व म्हणत नाहीत. पण 22 एकर श्रीराम सहकारी साखर कारखान्याची जमीन या ठिकाणी विकली गेली आणि कवडी मोलदारांनी विकली आणि हे म्हणतायत की श्रीराम सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त झालेला आहे, दुसऱ्याला चालवाय दिलेला आहे. परंतु दुसरीकडं याच निंबोऱ्याच्या हद्दीत साधारण 10,000 टन ऊस साधारण जातो. आपल्याला 2011-12 साली प्रचंड ऊसाचं उत्पादन झालं, परंतु आपल्या या निंबोऱ्याच्या सुपुत्रांनी म्हटलं तरी काय हरकत नाही, त्यावेळेची परिस्थिती पाहिली आणि तात्यांच्या जोडीला पुन्हा एकदा रणजितदादांनी स्वराज सहकारी साखर कारखाना काढला. आपल्या या भागातला जवळपास 80% ऊस हा स्वराज कारखान्याला जातोय. मग विकास कुणी केला म्हणावं लागेल. या ठिकाणी आपण मध्यंतरी या भागामध्ये अगदी कोरेगाव उत्तरपर्यंत माझ्याकडं जो विधानसभा मंडळ आहे त्यामध्ये
भांडी वाटपाचं जे आपण स्कीम राबवली बांधकाम विभागाची, त्याच्यावरही काल टीका झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताबापू अनपट म्हणाले की 3,000च्या भांड्यांना बोलू नका. माझं दत्ताबापूंना आव्हान आहे, मी जास्त मोठा नाहीये, परंतु तुमच्याकडून जो सेट या ठिकाणी वाटप झालेला आहे त्याच प्रतीचा सेट मला 3,000 रुपयांनी 100 सेट मला तुम्ही आणून द्या. तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी मी ते खरेदी करायला तयार आहे. कर्तृत्व शून्य केलेलं आहे, तुमच्या नेतृत्वाने केलं, तुम्ही केलं, सर्वांनीच केलं, परंतु खाली ग्राउंड लेवलला काम करणं हे तुम्हाला कधीच नाही. आम्ही बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक स्कीम दिल्या, परंतु तुम्ही 30-35 वर्षात साधं चिनपट पण कोणाला देऊ शकला नव्हता, हे निश्चित आहे. आणि अशा हे सर्व ते टीका करत राहणार आहेत, कारण त्यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले आहे. आणि आम्हाला दादांनी शिकवलेलं आहे की आपल्याला बदलाव घ्यायचाच नाही कोणाचा, पण बदल घडवायचा आहे आणि तो विकासाचा घडवायचा आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी तिकडं दुर्लक्ष करून येणाऱ्या काळात या निंबोरे पंचक्रोशीचा विकास करण्यासाठी, आपल्या निंबोऱ्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी आपण 100% या ठिकाणी सहकार्य करताल ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि या भागातून आदरणीय तात्या असतील, आदरणीय नेते असतील, आदरणीय दादा असतील, प्रत्येक इलेक्शनला ग्रामपंचायतला इकडे तिकडे झाले असेल, परंतु या निंबोरे गावाचं लीड हे प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आजपर्यंत झालेल्या प्रत्येक पंचायत समितीमध्ये आणि खासदारकीला तर काय गावचेच आमचे मतदार आहेत दादा, त्याच्यामुळं अतिशय चांगलं या ठिकाणी कर्तृत्ववान आम्हाला नेतृत्व मिळालंय. आणि त्यामुळं या भागातील निंबोरे असेल, सुरवडे असेल, या भागातील सर्व गावं या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्याल तो उमेदवार, जो उमेदवार मिळेल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे आम्ही काम करून या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी शब्द या ठिकाणी मी देतो. दुसरा एक, नाना या ठिकाणी 2015 साली ग्रामपंचायतीची निवडणूक लागली, नानांच्याकडे आम्ही भेटायला गेलो, आमचे सरपंच हे सगळे ते निवडणुकीच्या आधीवर नेत्यांच्या सोबत होतो. त्यावेळेस एक आठवण सांगतो की त्यावेळेस नानांच्या तिथं म्हटलं की ग्रामपंचायत माझी लागली आहे. नाना त्यावेळेस आमदार होते आणि खरंच त्यांनी त्यावेळेस सांगितलं, अरे तू PA ला कसा हरवशील, परंतु नाना त्यावेळेस 9-8-1 या फरकाने या ठिकाणी आम्ही विजय रणजितदादांच्या तात्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मिळवला होता. आणि त्यानंतर मी पहिला फोन नानांना केला की नाना, ज्या PAचं नाव तुम्हाला मोठं वाटत होतं त्याची ग्रामपंचायत आम्ही पलटी करून या ठिकाणी आम्ही ग्रामपंचायत ताब्यात घेतली. त्याच क्षणी नानांनी आम्हाला 10 लाख रुपयाचा फंड या ठिकाणी दिला आणि पहिलं या भागातलं पहिलं काम आमचं या ठिकाणी डांबरीकरणाचं मिळालं. अशा प्रकारचे काम करणारी नेतृत्व आपल्या पाठीशी खंबीर आहेत. आणि त्यामुळं मी निंबोरे पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांना आवाहन करतो, राजकारणातील जोडे बाजूला ठेवा, पण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आल्याबद्दल आभार व्यक्त करतो. सर्व नूतन नगराध्यक्षांचं, शमशेरदादांचं आणि नगरसेवकांचं पुन्हा एकदा निंबोरे नगरीच्या वतीनं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद दादा. तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके नेतृत्व आदरणीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय. मी अमित दादा आपणास विनंती करतो की आपण आदरणीय दादांचा सन्मान करावा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक छोटासा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आमदार साहेब आदरणीय आनंदराव, हॅलो हॅलो हॅलो, आदरणीय
कराड नगरीचे कराड नगरीचे कार्यकर्तृत्वान आमदार आदरणीय आनंदरावांना आपला या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचबरोबर सन्मान होतोय आपल्या सर्वांचे लाडके नेते माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान माजी खासदार आदरणीय रणजित दादांचा सन्मान झालेला आहे। तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान आमदार आदरणीय सचिन दादा पाटील यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। मी सन्मान करण्यासाठी शिवाजीराव जाधव बूथ कमिटी अध्यक्ष आणि मुकुंदराव रणवरे आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी आनंदराव नानांचा सन्मान करावा। तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान आदरणीय सचिन दादा पाटील यांचा या कार्यक्रमात सन्मान होतोय। तदनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सोलसकर साहेबांचा या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर फलटण तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हादराव साळुंके पाटील तथा तात्यांचाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे विक्रमसिंह भोसले सरपंच साहेब आपला या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर आपल्या सर्वांचे ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट नरसिंगजी निकम साहेब आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर जिल्हा परिषदचे माजी सदस्य आदरणीय मंगेश दादा धुमाळ आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर फलटण पंचायत समितीचे माजी सदस्य आदरणीय धनंजय दादा पाटील आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। पंचायत समितीचे सदस्य आदरणीय धनंजय दादा पाटील अमित भैया धनंजय दादा पाटील। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे त्याचबरोबर माजी नगरसेवक मिलिंदप्पा नेवसे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते फलटण पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय रामभाऊजी ढेकळे साहेब आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय बापूदादा शिंदे यांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। मिलिंदप्पा तदनंतर रामभाऊ ढेकळे त्यानंतर बापूदादा शिंदे पैलवान विष्णुपंत लोखंडे रामदास दादा अडसूळ आपणास विनंती आहे कृपया आपण मंचावरती या रामदास अडसूळ। त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या महिला अध्यक्षा आदरणीय राऊत मॅडम यांचा सन्मान रणवरे वहिनी आपण आदरणीय राऊत मॅडम शहा मॅडम यांचा या निमित्तानं सन्मान करावा। त्याचबरोबर सर्व मंचावरील सर्व सन्माननीय मान्यवरांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष
आदरणीय शमशेर दादांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं नवनिर्वाचित नगरसेविका मीनाताई काकडे आपला या निमित्तानं सन्मान होतोय। मीनाताईंचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय। त्यानंतर सुपर्णाताई अहिवळे आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सविताताई सुपर्णाताई अहिवळे आपला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्मान होतोय। जयश्री मोरे ताई आपणासी सूचना कृपया आपण मंचावरती या। त्याचबरोबर सुलक्षणा सरघर कांचनताई वटकर मॅडम श्रीमती मंगला देवी नाईक निंबाळकर स्वातीताई भोसले कुमारी सिद्धाली शाह प्रियदर्शिनी भोसले मोहिनीताई हेंद्रे रूपालीताई अमोल सस्ते अस्मिता लोंढे सर्व सन्माननीय नवनिर्वाचित नगरसेविकांचा या ठिकाणी सन्मान झाला। त्यानंतर मी समोर या ठिकाणी उपस्थित असणारे नगरसेवक आदरणीय सचिन अहिवळे सर यांचा सन्मान या ठिकाणी अमित दादा रणवरे आपण करावा। सचिन सर तदनंतर विक्रम भैया सोमाशेठ जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय। विक्रम भैया सोमाशेठ जाधव त्यानंतर सचिन अहिवळे सर त्याचबरोबर रोहितजी नागटिरे सर अनेक तदनंतर अभिजित भैया नाईक निंबाळकर स्वराज्य पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय अभिजित भैया तदनंतर राहुल दादा निंबाळकर आणि किरण दादा राऊत त्याचबरोबर अडसूळ नानांचाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेत। विष्णुपंत लोखंडे सुदाम भाऊ जगताप यांचा या निमित्तानं सन्मान होतोय। आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने खास सन्मान होतोय तुमच्या आमच्या हक्काचे लाडके आदरणीय अभि भैया यांचा या निमित्तानं सन्मान होतोय। आणि ज्या क्षणाचे आपण आतुरतेने वाट पाहतोय असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो सुवर्ण अक्षराने नोंद घेणारा अक्षर या निंभोऱ्याच्या नगरीमध्ये एक नागरी सन्मान सोहळा संपन्न होतोय। सर्व सन्माननीयांच्या उपस्थितीमध्ये फलटण नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय सन्मान होतोय। फलटण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आदरणीय शमशेर सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर तथा शमशेर दादांचा सन्मान होतोय। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे निंबोरेकरांनो, जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आदरणीय शमशेर दादांचा सन्मान होतोय। खऱ्या अर्थानं फलटण नगरीमध्ये इतिहास घडवला आणि फलटण नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदी आदरणीय शमशेर दादा
बाजी मारली आणि या निमित्त या ठिकाणी या निंभोरेकरांच्या वतीनं सन्मान होतोय. हॅलो, त्याचबरोबर दादा, त्याचबरोबर चला या लवकर उरका, गार लागते सगळ्याला. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे आणि अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. अमित दादा आपला सूचना, अमित दादा आपण मध्ये थांबायचं आणि सर्व नेतेगण आपल्या नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये ठिकाणी केक कापला जातोय. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निमित्त आहे भारतीय जनता पार्टी फलटण पश्चिम अध्यक्ष, पश्चिम विभागाचे अध्यक्ष, युवक नेतृत्व अमित मधुकर रनवरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा ठिकाणी संपन्न होतोय. मी ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय अमित आपणास या ठिकाणी वहिनी आणि दादांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व नेतेगणांच्या उपस्थितीमध्ये अभिष्ट चिंतन सोहळा होते. टाळ्यांच्या गजरामध्ये आनंददायक वातावरण. जोर हॅलो, अतिशय आनंददायी वातावरण. या आनंददायी वातावरणामध्ये हा दोषी वातावरणामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा संपन्नकडे वाटचाल करतोय. ओके, धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा झालेला आहे. मी सर्व प्रमुख अतिथींना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हा. हॅलो, या अमित भैया, अमित भैया, अमित दादा, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि तुमच्या आमच्याशी बोलतायत या निंभोऱ्याच्या नगरीमध्ये तुमच्याशी बोलतायत फलटण नगरीचे निर्वाचित नगर अध्यक्ष आदरणीय शमशेरदादा. टाळ्या झाल्या पाहिजे निंभोरेकरांनो, खरे खऱ्या अर्थाने इतिहास घडलाय. इथं उपस्थित माझ्या निंभोरे गावचे माझे मित्र, माझे बंधू, माझे बंधू आणि स्टेजवर सर्वजण. अमित, मी गेले 15-20 वर्ष झालं अमितला ओळख. त्याच्यातली जी
समाजासाठी काम करण्याची उमेद आहे, काम करण्याची जी आवड आहे ती उपजतच असावी लागते आणि ती आवड या अमितच्या रूपात नेहमी जाणवते. त्यामुळं आमच्या वडिलांच्या फार जवळ निंबोरे गावातला कोण असेल तर अमित असेल. कारण काही निंबोऱ्यातला काही विषय असेल, सुरोडीतला काही विषय असेल तर पहिल्यांदा वडिलांचा फोन अमितला जाणार. अमित अरे हे असं का, म्हणजे अमितवर किती विश्वास, हा विश्वास मिळवायला माणसांची आयुष्य जातं. तो विश्वास अमितने भारतीय जनता पार्टीमध्ये, पूर्वी काँग्रेसमध्ये असताना सुद्धा मिळवला. एवढंच सांगतो, अमितच्या वाढदिवसासाठी आलेलो आहे, त्यामुळे राजकीय काय बोलत नाही, त्या बोलवतात त्या. अमितला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कारकिर्दीसाठी आमच्या संपूर्ण परिवाराच्या मनापासून शुभेच्छा. आणि अमित असाच मोठा हो आणि समाजामध्ये तुझं व तुझ्या कुटुंबाचं नाव प्रगती पथावर दिसून दे, एवढे इच्छा व्यक्त करून. धन्यवाद दादा. तदनंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याशी बोलताय सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब सोळसकर. मी सोळसकर साहेबांना विनंती करतो की साहेब आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं ऐतिहासिक अशा निंभोरे नगरीमध्ये आपण व्यक्त व्हायचंय. निंभोरेकरांना अध्यक्षांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या सर्वांचे आवडते या गावचे सुपुत्र आणि रणजित दादांचे राम भक्त हनुमान असे आमचे अमित चव्हाण, अमित रणवरे. अमित चव्हाणचे गाडीची आणि त्यांचा हा आजच्या या वाढदिवसाच्या निमित्त औचित्य साधून या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेले नगरपालिकेच्या निवडणुकीतला दणदणीत विजय ज्यांनी प्राप्त केला ते लोकनियुक्त नगराध्यक्ष शमशेर दादा आणि त्यांची सर्व टीम ज्यांच्या हस्ते आपण आजचा हा कार्यक्रम संपन्न करतोय ते तुम्हा सर्वांचे नेते थोडा काळापुरता आपण माजी म्हणायचं, नाहीतर खासदारच म्हणून रणजितदादा नाईक निंबाळकर साहेब, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे अत्यंत गोड बोलणारे कर्तृत्ववान आमदार सचिन पाटील साहेब, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्यांच्या गाडीत सतत खाण्याचे पदार्थ असतात, जिथं जिथं भूक लागेल तिथं तिथं प्रल्हाद तात्या, असे आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक प्रल्हाद तात्या, विक्रमाप्पा भोसले, निकम सर, आमच्या विभागातले जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि जिल्हा परिषदच्या कृषी समितीचे माजी सभापती मंगेश दादा धुमाळ, म्हणजे जुनी आठवण कायम ठेवणारे, तर म्हणजे प्रेमिला काकींचं आणि लोकनियुक्त लोकनेते इंद्रराव नाईक निंबाळकर साहेबांचे संबंध अतिशय घनिष्ठ होते आणि त्या कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले त्यावेळचे आनंदराव नाना तोच विचार बरोबर घेऊन त्याची जाणीव ठेवून त्या मैत्रीची आज या ठिकाणी उपस्थित आहेत ते माझे आमदार आनंदराव नाना पाटील,
उत्तर भागातून प्रचंड संख्येने या ठिकाणी नायगाव, वाटार, सोनके, सर्कलवाडी, रंदुलाबाद प्रत्येक गावची माणसं या ठिकाणी दादा आज हजर आहेत. त्याचप्रमाणे पलटण तालुक्यातली सगळे प्रमुख मंडळी हजर आहेत. त्याचं एकच कारण आहे, आम्ही मला मामा म्हणतो, त्यामुळं भाच्याची पाठराखण करणं मामाचं काम आहे. अतिशय गोडवा, सगळ्याला बरोबर घेऊन जाणारा व्यक्तिमत्व हे अमित रणवरेंचं आहे. कितीही ताण आला, मी त्यांच्या 2 निवडणुकीचा जवळनं अनुभव घेतला. लोकसभेच्या निवडणुकीला रणजितदादांच्या प्रचाराच्या वेळचा अनुभव घेतला आणि विधानसभेच्या निवडणुकीला आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या टायमाला तो अनुभव घेतला. कितीही माणसं रागवली तरी अमित स्मूथ असतो, कधी कुणावर रागवणार नाही. तुम्हाला माहिती आहे, निवडणुकीच्या काळात सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांचं असू द्या ना, कार्यकर्त्यांचं कुणाकडे लक्ष असतं, त्याच्या हातात सगळी सूत्र असते, त्याच्याकडे लक्ष असतं आणि मग प्रत्येकानं अमितला त्रास द्यायचा. परंतु अमित अत्यंत शांत संयमानं, मी जे राम भक्त हनुमान म्हणलो त्याचं कारणच असं आहे, रात्रंदिवस एकच ध्यास, माझा नेता रणजितदादा हा मोठा झाला पाहिजे, त्याची ताकद वाढली पाहिजे आणि त्याच्यासाठी काही करावं लागलं तरी चालेल, हा एक ध्यास घेऊन चालणारं या गावचं व्यक्तिमत्व. म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. तसं निंबोरे गावाचं आणि माझ्या सुळशी गावाचे संबंध अतिशय अनेक संबंध आहेत. बऱ्यापैकी घराघरात रणजितदादा इथं संबंध आहेत. मी जरी इथं ग्रामपंचायतीला उभं राहिलो तरी मला निवडून देतील माणसं, एवढे संबंध आहेत. आणि म्हणून या गावातला एखादा आपला नातेवाईक माणूस एवढ्या कष्टाने काम करतो, त्याच्या वाढदिवसाला आपण गेलो पाहिजे. मागच्या वेळेला मी मुंबईवरनं निघालो, ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि या कार्यक्रमाला येऊ शकलो नव्हतो. परंतु तुमचा वाढदिवस कितवा सांगू नका, कारण एखाद्या मुलगीला दाखवलं तर ती नक्कीच म्हणेल हा अविवाहित असेल. म्हणून तुम्ही काय सांगण्याच्या भानगडीत पडू नका, वयाची भानगड काय सांगू नका. एकदम दिलखुलास जो माणूस सतत हसत असतो तो सतत फ्रेश राहतो आणि त्याला कुठला आजारही होत नाही. म्हणून आम्ही सतत हसत असतो. अमितराव, तुम्ही सुद्धा सतत हसत राहा. रणजित दादांच्या सारखा एक कर्तृत्ववान देश पातळीवर ज्याचं नाव होतं, लोकसभेच्या निवडणुकीला चुकीचा निर्णय झाला नसता तर रणजित दादा देशातल्या मंत्रिमंडळात निश्चितपणाने दिसले असते. त्यावेळेला त्यांना मंत्रिपद देता आलं नाही म्हणून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयकुमार गोरे भाऊंना मंत्रिपद हे निव्वळ रणजित दादांच्यामुळे मिळालेलं. दादांनी सांगितलं माझं एकच मत. त्यांना ज्यावेळेला सीएम साहेबांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझी एकच इच्छा आहे की माझा भाऊ म्हणून ज्याला मी मानतो त्या जयकुमार गोरेंना मंत्रिमंडळात. अरे, अशी नाती सांभाळणारी माणसं असावी लागतात. आमचं त्यांचं फार काही जुनं संबंध नव्हते राजकारणात. आम्ही आमची लाईन वेगळी होती, त्यांची लाईन वेगळी होती आणि आमच्या लाईन मध्ये ह्यांचं बदनामीचाच खेळ. परंतु ज्या वेळेला मी रणजितदादांच्या जवळ आलो, नेता कसा असावा, एक अतिशय अडचणीचा प्रसंग माझ्यावर आला होता आणि रात्री 12:30 वाजता ज्यावेळेला रणजितदादांना एक फोन केला माझ्या मुलानं, त्यावेळेला रणजितदादांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून मला मदत करण्याची भूमिका घेतली. हे मी कधी आयुष्यात विसरू शकत नाही. असं एक चांगलं माणूस, पण अतिशय चुकीच्या चर्चेनं त्यांची प्रतिमा मिलीन करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला.
पण तसं होत नाही. कोंबडं किती झाकून ठेवलं तरी पाट आवाज दिल्याशिवाय राहत नाही. आणि त्याचं पलटण नगरपालिकेत आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. शमशेर दादा, महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत तुम्ही विजयश्री मिळवलेली आहे. आपल्याला माझ्या एकच विनंती आहे, 5 वर्षाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री तुमच्या पाठीशी आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांच्याकडे अर्थ खातं आहे ते अजितदादा तुमच्या पाठीशी आहेत. या फलटण शहराचं नावलौकिक वैभव 5 वर्षात असं निर्माण करा की फलटणच्या जनतेनं जरी रणजितदादा नाही म्हणले तरी तुमचंच नाव पुन्हा घेतलं पाहिजे. इतकं चांगलं काम हे तुमच्या काळात निश्चितपणानं. तुम्ही नगराध्यक्ष झाला, आता येणाऱ्या थोड्याच दिवसात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती झाल्या लागणार. आपण एखादी निवडणूक जिंकली म्हणून कुठंतरी हवेत न राहता उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत फलटणच्या 8 आणि उत्तर भागातली 9वी जागा ह्या निश्चितपणानं आपल्याला भाजप आणि घड्याळाच्या चिन्हावर, आमदार साहेब घड्याळाच्या चिन्हावर नक्की आहे ना? नाही, मला जिल्हाध्यक्ष म्हणून विचारतं, मला सांगायला बरं होईल ना. आपण या दोन्ही चिन्हावरच्या निवडणुका यशस्वी करण्यासाठी रणजित दादांची आणि आमदार सचिन पाटील साहेब, आमचे खासदार राज्यसभेचे नितीन काका पाटील असतील, जिल्ह्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद आबा असतील, या सगळ्यांची ताकद वाढवण्यासाठी आपण ताकदीनं उद्यापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे. आणि विधानसभेची निवडणूक झाली, नगरपालिकेची निवडणूक झाली, उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीत कुणी काही म्हणो, महाराष्ट्रात काय व्हायचं असेल ते होईल, सातारा जिल्ह्यात काय व्हायचं असेल ते होईल, परंतु फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ हा युतीतनंच लढला जाईल. आणि तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या चिन्हावर आपण निश्चितपणानं ही निवडणूक जिंकत असताना अमितच्या वाढदिवसानिमित्त आणि आज नवीन वर्षाचा शुभारंभ होत असताना मी पहिल्यांदाच नवीन वर्षाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे वर्ष येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा फलटणच्या पंचायत समितीवर घड्याळाचा आणि भाजपचा चिन्हावरचा झेंडा यशस्वीपणानं लागला पाहिजे. हीच खऱ्या अर्थानं अमित रणवरांना मनापासूनच्या शुभेच्छा वाढदिवसाच्या निमित्त आपण देऊया. आणि एक अपेक्षा व्यक्त करूया की पुढच्या वाढदिवसाला फलटण पंचायत समितीचा सभापती आणि सातारा जिल्हा परिषदचा जिल्हाध्यक्ष हा अमितच्या वाढदिवसाला आपल्या युतीतनं आला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष साहेब. तदनंतर आपल्याशी बोलताय कराड नगरीचं एक उज्ज्वल विकासाचं ध्येय बाळगणारं नेतृत्व, विकास रत्न आमदार साहेब आदरणीय आनंदराव नाना पाटील आपणास निवेदन आहे. नाना, आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या या फलटण तालुक्यातील ऐतिहासिक असणाऱ्या निंबोरे वासियांना आपण या ठिकाणी संबोधित करावं. संबोधित करताय आदरणीय माननीय आमदार आनंदराव नाना पाटील निंबारेकर. जोरदार टाळी झाली पाहिजे नानांसाठी. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आज निंबोरे गावामध्ये एक तरुण युवा नेते यांच्या वाढदिवसाच्या अभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं फलटण नगरीमध्ये अभूतपूर्व यश संपादन झाल्यानंतर नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांचा सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय माझे ज्यांनी राजकारणामध्ये, संघटनेमध्ये
धैर्य काय असतं ते बाळासाहेब सोळसकरांनी सांगितलं. माजी खासदार, माजी प्रदेशाध्यक्ष स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण यांच्याबरोबर, नेत्यांच्याबरोबर अनेक वर्ष संघटित कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांच्या इच्छाप्रमाणे जे घडतंय आणि मगाशी बोलल्याप्रमाणे पुढच्या वेळेला आपण काय करणार आहात, ती मागची उणीव भरण्यामध्ये आपण सर्व या मतदारसंघातल्या लोकांनी ज्यांच्या पाठीशी राहावं असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर. आज राष्ट्रवादी आणि भाजपची युती या ठिकाणी आहे. ज्यांनी जोडगणीनं या विधानसभेमध्ये आणि नगरपालिकेमध्ये अभूतपूर्व यश संपादन करण्यासाठी ज्यांनी कार्यरत राहणारे माननीय आमदार सचिनदादा पाटील गेली अनेक वर्ष सातत्यानं काकींच्या बरोबर असेल, लक्ष्मण तात्या असतील किंवा आमच्या नेत्या काकी असतील, पतंगराव कदम यांच्यावर सातत्यानं प्रेम करणारे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे अध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, ज्यांनी नेत्यांच्याबरोबर माझ्यावर खूप प्रेम करणारे साळुंके तात्या, तसेच या ठिकाणी ज्यांचा वाढदिवस साजरा केला ते अमित रणवरे, सन्माननीय जिल्हा नगराध्यक्ष मंत्र्यांची निवड झालेली आहे ते शमशेर नाईक निंबाळकर, ॲडव्होकेट निकम साहेब, मंगेश धुमाळ, धनंजय साळुंके, विकासराव शिंदे, माझ्यावर आलेले ए.वाय. पाटील, भाजपचे उपाध्यक्ष सतीशराव भोसले आणि सर्व सत्कार मूर्ती, नगरसेविका, नगरसेवक आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी माता भगिनी आणि या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार मित्र हो. 2 दिवसापूर्वी भाजपची कोर कमिटीची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये अमित ते सांगितले की माझा वाढदिवसाचा सोहळा या गावामध्ये होतो. योगायोगानं बरेच दिवस मला दादा बोलत होते, मला आईनं भेटायचं होतं आणि योगायोग असा की नगराध्यक्षांचा सत्कार आणि त्या अमितचा सोहळा मी नाकारू शकलो नाही. आज कराडला सगळे कार्यक्रम चुकून आलो, परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्या नेत्यानं धाडस दिलं, काकींच्यावर अनेक वर्ष जवळजवळ नेते तर कराडला माझ्यावरच राहायला असायचे संगम हॉटेलवर. काकींच्या 3 लोकसभेच्या निवडणुका त्या करण्यामध्ये ज्यांनी साथ केली किंवा माझ्या आमदारकीच्या मला जरी मिळालं नाही तर आनंदराव पाटलांना दिलं पाहिजे अशा भूमिका असणारे स्वर्गीय हिंदूराव नाईक निंबाळकर यांच्या मुलाचा नगरात झाल्यानंतर सोहळा होत आहे, मी कसा काय चुकीन. आणि मगाशी अमितनं सांगितलं की त्या काळामध्ये विधान परिषद सदस्य झालो त्यावेळेला दादानी सांगायचं की नाना किती पैसे देणार, म्हटलं तुम्ही पत्र द्यायचं, कुठल्या कुठल्या गावात टाकायची यादी द्यायची आणि त्याप्रमाणे मी करायचं. आणि म्हणून योगायोगाने ज्या गावामध्ये आलोय त्या गावामध्ये सुद्धा 10 लाखाचा निधी त्या अमितनं सांगितलं, माझ्या लक्षात पण नाही, दादानी सांगितलेलं आहे. बाळासाहेब सातत्यानं अनेक वर्ष संघटित काम केलेलं होतं. या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष संघटित काम करत असताना योगायोगानं कृष्णा खोरे महामंडळाचा उपाध्यक्ष माझे नेतेसुद्धा माझ्या अगोदर हिंदूरावजी होते आणि त्यानंतर मला ती संधी मिळाली. या सातारा जिल्ह्यामध्ये धोम, कनेर आपल्याला सर्वांना माहिती असावी म्हणून सांगतोय. कोयना धरणामध्ये माझी 365 एकर जमीन 1960 साली गेली आणि माझं पुनर्वसन गाव हे कराड तालुक्यामध्ये. आणि आनंदराव चव्हाणांचे माझे वडील त्यावेळेला तिथलं मुलकी पाटील होते आणि माझे वडील तिथं, तोच धागा धरून मी कराड तालुक्यात आल्यानंतर काकींच्यावरून मी काम करायला सुरुवात केली. नेते आम्ही एकत्रित ह्या जिल्ह्यामध्ये संघटना उभी करायचं काम केलेलं आहे.
आणि म्हणून त्या काळामध्ये सुद्धा काकीसाहेब असतील, आमचे नेते असतील आणि पतंगराव कदमानी अनेक जी आर बदलायचं काम केलेलं आहे. म्हणजे मुद्दाम सांगतो की पूर्वी पुनर्वसन गावाला फक्त खडीकरणाचाच निर्णय होता. मी कदम साहेबांना कॅबिनेटमध्ये विचारलं, म्हटलं पुनर्वसन गावातल्या लोकांनी डांबरावरून कधी जायचं नाही का? कदम साहेब त्या सेक्रेटरीला, चीफ सेक्रेटरी म्हटले, अरे मला नाना म्हणायचे, काकी नाना म्हणल्याचे सगळी मंडळी. नाना म्हणले, काय ऐकलं का? आजच्या ह्याच्या मीटिंगमध्ये जी आर काढा आणि त्या 48 कोटी पुनर्वसन धोम, कनेर आणि कोयना धरणामध्ये कदम साहेबांनी त्या ह्याच्यामध्ये जी आर बदलून तेव्हापासून तो जी आर निघाला. माझ्यानंतर तुम्ही हँडओव्हर करायचा प्रयत्न केला. 4 दिवसापूर्वी कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष नेते आमचे रणजित दादा झाले आणि इलेक्शन लागलं. मला वाटतं त्यामध्ये 4 सुद्धा घेतला नाही कदाचित. ठीक आहे, काय असेल, परंतु संधीचं सोनं कसं करावं हे धाडस नेत्यांच्याकडे आम्ही सर्वजण मंडळी शिकलेलं आहे आणि भविष्यकाल चांगला आहे. आज महाराष्ट्रामध्ये फलटण नगरीचं नगराध्यक्ष कोण होणार, कारण का दोघांनी आपण निर्णय घेतल्यानंतर काय होणार आहे हे चित्र स्पष्ट झालं होतं. आणि म्हणून या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचा योगायोग आला. शमशेर, तुला खूप खूप काम करावं लागेल. बंधू तर पहाडासारखे पाठीमागे आहेत. प्रल्हाद तात्यासारखी जुनी मंडळी नेत्यांच्यावर काम करणारी, कारण या भागात कार्यक्रम झाला माझा की तात्यांच्याकडे नेत्यांना आम्ही जेवायलाच असायचो. आणि आज माझी एंट्री झाल्यानंतर तिथंच मिटिंग होती. अनेक लोकांनी प्रवेश केले भाजपच्या ज्यामध्ये. आज प्रदेश प्रतिनिधी म्हणून मला त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला. अनेक लोक दादा तुमच्यावर प्रेम करून ह्या प्रवाहात येत आहेत, मुख्य प्रवाहात येत आहेत. विकासाचं स्वप्न पाहायचं आहे. मग अशी एका सरपंचांनी सांगितलं, शैक्षणिक दर्जा वाढवायचा आहे, मला मुलांच्या ह्याच्यामध्ये करायचं आहे. काय मागणी ही? वैयक्तिक काम काय नव्हतं, पण गावाचा विकास झाला पाहिजे. त्या विकासाच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधा मिळाल्या पाहिजे अशा पद्धतीची मागणी करणारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आपल्या ह्या मुख्य प्रवाहात आपल्याबरोबर येत आहेत. निश्चितपणे फलटण आणि या परिसरामध्ये भविष्यकालामध्ये आमदार सचिन पाटील आपण हातात घालून काम करावं. पुन्हा एकदा शमशेरना आणि सर्व नगरसेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं, सर्वांना समाधानात जावो अशी प्रार्थना करतो आणि पुनश्च सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. अमित दादांना नेहमीच त्यांच्या खांद्यावरती लढ म्हणून प्रेरणा देणारे माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यकर्तृत्वान माजी खासदार आणि या फलटण तालुक्याचा विकासाचा ध्यास घेणारे सर्वांचे लाडके दादा ओळखाय दादांसाठी उदरकर जोरदार टाळीचा काही खऱ्या अर्थानं विकास रत्न पुरस्काराला संबोधित आज शमशेरदादांचा नगराध्यक्ष, नगरसेवक सर्व 18 आणि या गावचे सुपुत्र अमित रणोरे यांच्या वाढदिवसाचा असा एकत्रितरित्या कार्यक्रम ठेवला. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय आनंदराव नाना, माजी आमदार, आदरणीय तात्या, आदरणीय बाळासाहेब सोळसकर, आदरणीय वकील साहेब, आदरणीय नेवसे बापू, रामभाऊ ढेकळे, विक्रमप्पा, विक्रम जाधव, अमोल सस्ते, तुकाराम शिंदे, विष्णुपंत लोखंडे, भाग्यश्रीताई, उषाताई, गुलाबराव झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा
कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठं वाट म्हणजे पोचती त्याला गड्या भीत कशाची परवा भिनाची तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन गोष्ट आहे. परदेशात होती तिचंही नाव तिकडून आल्यावर इथं मध्यंतर इकडे ट्रान्सफर करून घेतलंय. त्यामुळं कुठं जरी मी गेलो तर निंबोऱ्याला सोडायचं नाही, कारण माझी कर्मभूमी निंबोरे. बऱ्याचशा काळानंतर आज आपण 1 तारखेला भेटतोय. थोडी थंडी जास्त वाढलेली आहे. आमदार साहेबांचं आज भाषण कट झालेलं आहे, तात्यांचं आज भाषण कट झालेलं आहे. दोघांनी जबाबदारी बॅटिंगची माझ्यावर टाकलेली आहे. पण हा कार्यक्रम वाढदिवसाचा आहे, त्यामुळे जास्त अपेक्षा माझ्यानं ठेवू नये. उपस्थित धनंजय दादांचं नाव राहिलं होतं. दादा, मंगेश दादा, धनंजय दादा, 2 दादांची नावं साईडला लिहिल्यामुळे राहिली होती. अमित चव्हाण, निंबोऱ्यासारख्या गावामध्ये आज वेगवेगळ्या स्तरावरून नानांनी कराडवरून येणं, बाळासाहेबांनी सोळशीवरून येणं, तर बाकी सगळे आम्ही सर्व तालुक्यातलेच आहेत. नाना, तुमचा योग बऱ्याच दिवसांनी आज एकत्र येण्याचा आला. मलाही आनंद झाला की योगायोगाने आपण तुमची भेट आणि हा कार्यक्रम सर्व ठरलं. बाळासाहेबांचं या ठिकाणी येणं झालं. त्यांनी खोटा हलवून बळकट करून घेतला की राष्ट्रवादीचं चिन्ह आहे का नाही विचारलं मला. शिक्कामोर्तब करून घेतला. त्यामुळं फलटण तालुका या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर जरी आपण भेटलो असलो तर फलटण तालुका सातत्याने निवडणुकीला समोर जातोय आणि सातत्याने होणाऱ्या निवडणुका तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळे, व्यासपीठावरच्या माझ्या सर्व सहकार्याच्या सहकार्यामुळं आणि समोरचे बसणाऱ्या सर्वांच्या आशीर्वादाने सातत्याने जिंकतो. मग विधानसभा झाली, नगर परिषद आम्ही एखादा दुसरा सदस्य कधी 7, कधी 5, कधी 4, पण आता 18वर गेलो. नगराध्यक्ष आला. आमदार फलटण तालुक्याच्या निवडून जाईल असं कोणाला वाटलं नव्हतं. फलटण तालुक्याने आमदार दिला. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ह्या निर्णायक निवडणुका, ज्या गावचा कारभार, तालुक्याचा कारभार ठरवणारी ही निवडणुकीची पूर्वसंध्या म्हणायला हरकत नाही. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांना मी विनंती करणार आहे आणि निश्चितपणे या गावामध्ये किंवा या भागामध्ये जे काही विकासाची कामं आम्हाला सर्वांना करतात, तुम्ही सुरोडी घ्या, निंबोरे घ्या, समोरचा पालखी महामार्ग घ्या. मला पूर्वी डेअरी इथं असल्यामुळं कर्मभूमी होतीच आणि माझी आहे सुद्धा. या भागामध्ये जे काय करता येण्यासारखं आहे ते आम्ही निंबोरे, आता भिलकटी याच्यासाठी नीरा देवगर म्हणणं 3रा फाटा आणि 3रा कॅनॉल तयार करून आम्ही या ठिकाणी आणला. त्याचं काम पूर्ण होत आलंय. सुरवडी भिलकटीपर्यंत कॅनॉल जाणार आहे. त्याचं कॅनॉलचं काम पूर्ण. आता पाणी निंबोऱ्याला कमी नव्हतंच. शेजारी उजवा कालवा होता आणि हा नीरा देवगरच्या ऍडिशनल कालव्यामुळं आज निंबोरेकरांच्यासाठी भविष्यात कधीही पाण्याची त्यांना टंचाई भासणार नाही. गावामध्ये छोटी मोठी कामं झाली असतील, रस्ते झाले, कुठं कॉन्क्रिटीकरण झालं. बौद्ध विहारमध्ये मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक जयकुमार गोरेंच्याकडे मी विनंती केलेली आहे की त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आहेत या गावामध्ये, त्याचं एक चांगलं स्मारक या ठिकाणी उभं करायला पाहिजे. ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही करून घेतोय. विकास कामाचे फोटो या ठिकाणी चांगल्या पद्धतीने दाखवले जातात. आम्ही विकास कामाच्या रूपाने इथं असतो. कधी वड्याचं पाणी वाढलं गावात तरी आम्ही इथं असतो. दुःखात असतो, सुखाला असतो, मैतीला असतो, आनंदात असतो. त्यामुळे गावाचं नातं आमचं आम्ही कधी कमी जास्त होऊन दिलं नाही. येणाऱ्या भविष्यात या ठिकाणी येऊन काही लोकांनी आमच्यावर टीकाही केली होती. मला वाटतं नगरपालिकेच्या आधीच ना, आणि काही लोक स्वतःची संस्कृती विसरून एकेरीवर आलं. पण फलटण तालुक्याला फार काय चुकीची भाषा चालत नाही आणि आतापर्यंत ज्यांनी चुकीचं केलं त्यांना त्यांची दशा आज यांच्यासारखी व्हायला लागली. माणसं आज यांना घरी बसवायला लागलेली. 30-35 वर्षाच्या सत्तेनंतर लोकांना उन्माद चढतो, एखाद्याला अहंकार चढतो आणि ज्याची लाज वाटावी त्याची सुद्धा यांना गर्व करतात.
30 वर्षामधल्या आमच्या तालुक्यातल्या सगळ्या संस्था लयाला पोचल्या. संस्थात्मक रचना सगळी मोडून झाली. कारखाना दुसऱ्याला चालवायला लागला, संघ गेला, मार्केट कमिटी गेली, खरेदी विक्री संघ गेला, बँक गेली, काही शिल्लक राहिलं नाही. सगळ्या संस्था गेल्यानंतर सुद्धा काही लोक या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन आमच्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करणं काय हरकत नाही, पण अमित सारख्या माझ्या सहकार्यावर सुद्धा काही शब्द लोक चुकीच्या पद्धतीने बोलतात. आपण आपली उंची कुठे ठेवून नेऊन ठेवता ह्याची सुद्धा शंका कधी कधी आम्हाला येते. निंबोरेकरांना मला निश्चितपणे सांगायचंय, त्यांचं काही ह्याच्यामध्ये त्यांची वेळ होती, 30 वर्षाची वेळ होती. मी ते हिंदीत सांगायचं, उनका वक्त आया था, हमारा दौर आया है. येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये याच इथंच बसलेल्या सर्वसामान्य महिला, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, जशा नगरपालिकेमध्ये माझ्या सगळ्या अनेक बहिणी मला या नगरपालिकेत गेल्यात, तसं पंचायत समितीत मला अनेक बहिणींना घेऊन जाता येईल. सर, मी माझ्या घरातनं निवडणूक लढवायची नाही आता पक्क केले, कुणी आग्रह करू नये आधीच व्यासपीठावर सांगतो. त्यामुळं सर्वसामान्य सर्वांना या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकींना समोर जावं लागणार आहे. या पूर्वसंध्येवर निंबोरेकरांना मला मी विनंती करायची आहे की गाव म्हणून तुम्ही एकदा ताकदीने ठेवा. मला लीड नक्की मिळतं गावातनं विधानसभेला. आता किती लीड होतं विधानसभेला? 550 मताचा लीड होतं. गाव छोटे, 550 मताचा लीड म्हणजे खूप लीड झालं. तरी सुद्धा गाव म्हणून एकदा ताकदीने उभं राहून द्या. येणारी जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्यानंतर आमदार साहेबांच्या तुम्हाला ताकदीचे आमदार भेटलेले आहेत, धडाडीचे आमदार भेटलेले आहेत. कुठलाही विकास निधी निंबोऱ्याला, ज्या गावामध्ये माझं नाव आहे त्या गावामध्ये कुठलाही विकास निधी मी कमी पडून देणार नाही असा शब्द या ठिकाणी मी मला देतो. बाळासाहेब, नाना, तात्या, तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला आला आणि एवढ्या लांबून आल्यानंतर अमितला शुभेच्छा, आशीर्वाद दिले. माझ्या शुभेच्छा आयुष्यभर अमित सारख्या सहकार्याच्या बरोबर राहणार आहेत. मागच्या वेळेस आम्ही वाढदिवसाला ते सायकल वगैरे आम्ही मला वाटतं दिल्या. परत दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी सायकल वाटप केलं. चांगल्या प्रकारचा लोकांच्या मध्ये राहून आज वेळ लागतो. चांगल्या लोकांना पुढे यायला वेळ लागतो. खोटं जेव्हा खरं बाहेर पडत नसतं तोपर्यंत खोटं गावभर चप्पल घेऊन फिरून आलेलं असतं, चप्पल घालून फिरलेलं असतं. म्हणजे वेळ लागतो. अमितचंही नेतृत्व फुलायला वेळ लागलेला आहे. लोकांना या ठिकाणी आमच्यावर असेल, अमितवर असेल, आमदार साहेबांवर असेल, शमशेरदादांवर असेल, या सर्व या ठिकाणच्या बसणाऱ्या व्यासपीठावर अगदी वकिलांपासून या ठिकाणच्या टोकापर्यंत दादापर्यंत बसलं सगळ्यांवर या ठिकाणी विश्वास ठेवायला तालुक्याने वेळ केला. पण तालुक्याने एकदा विश्वास ठेवला तर विश्वास सार्थ करण्याचं काम आम्ही सर्वजण मिळून करतो. हायवे, MIDC, रेल्वे, अनेक ठिकाणची विकास कामं या तालुक्यासाठी आणून आम्ही आमच्या उत्तरदायित्वानं तर नक्की आम्ही आमची जबाबदारी पार पाडू. या तालुक्यासाठी जे स्वप्न बघितले, या माझ्या सर्व युवकांसाठी जे स्वप्न बघितले, ते पूर्ण ताकदीने, पूर्ण क्षमतेने आम्ही पूर्णत्वाकडे जाऊ, एवढंच या ठिकाणी नम्रपणे नमूद करतो. आणि सर्व पत्रकार बंधू आणि आलेल्या विविध गावच्या सर्व पाहुणे मंडळींचं सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द आवर्ते घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. प्रवेश. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहेत. चौदरवाडीचे आदरणीय बाळासाहेब दिनकर भोसले, उत्तमराव नानासाहेब शिंदे, सचिन शहाजी भोसले हे भारतीय जनता पार्टीमध्ये आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करतायत. या सर्व कार्यकर्त्यांसाठी आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं चौदरवाडी गावातून भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी आदरणीय दादांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. चौदरवाडी मधला आज दिवसातला 3रा प्रवेश आहे. चौदरवाडीचे सरपंच पण झाले, सदस्य पण झाले. या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उपस्थित आणि मी आमदार साहेबांना सगळ्या नगरसेवकांचे प्रवेश करते. आम्ही
जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, महायुतीचे सर्व नेतेगण, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचबरोबर निंभोरे गावातील सर्व ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहात. आपणा सर्वांचं मनपूर्वक आभार आहे आणि सर्वांना विनंती आहे की अमित भैयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं याच ठिकाणी आपली भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यकर्त्यांना सूचना आहे, आपण भोजनाची व्यवस्था या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायची आहे. हे आपणाला सूचना आहे. भोजन केल्याशिवाय